श्री स्वामी समर्थ मंडळी. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुमच्याकडे सगळं काय असतं, प्रतिष्ठा, पैसा, नाती गोती, पण तरीही आयुष्य आणखी काहीतरी मागत असतं. ती म्हणजे मनःशांती. मनःशांती शोधण्यासाठी आपण कुठंतरी मित्रमैत्रिणी यांच्याकडे जातो, पण ते काय आपल्या एवढं उपयोगाचे आहे असं कधी कधी वाटत नाही. पण मग आपण काय आधार व स्वामी. मग त्यासाठी जसे स्वामी सेवेत पडलं ना की मग हळूहळू आपल्याला कसे कसे मार्ग सापडत जातात. त्यासाठी मी एक सांगते. तर ते पितृदोष. प्रत्येकाला असं पत्रिका दाखवायला गेलं की माणूस मग कुठंतरी मनःशांती शोधायला जातो आणि पत्रिका दाखवायला जातो. तर तिथे येतं पितृदोष. मग तिथे सांगतात शांती घाला, अमुक घाला, तमुक घाला. तर ते काय आपल्याला एकदा शांती घातली म्हणजे आयुष्यभराचं एकदाच शांती झालं असं काही नाही. तर त्यासाठी मी इथं तुम्हाला दाखवत आहे पितृस्तोत्र. हे स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकात एक एक पॉईंट आहे की तो म्हणजे पितृस्तोत्र. तर तो पितृस्तोत्राचं जर आपल्याकडं पुस्तक नसलं ना तर ते आपल्या मोबाईलवर लावून ठेवलं जातं. आणि अमावस्ये दिवशी सकाळच्या आपली देवपूजा वगैरे झाली तर त्या अमावस्ये दिवशी पितृस्तोत्र लावायचं आणि काळे तिळाचं हवन करायचं. हवन करायचं म्हणजे काय, 4-5 कोळसे घ्यायचे, त्याच्यावर गाईचं थोडंसं गवऱ्यांचं एक धूप वगैरे मिळतो तो टाकायचा आणि काळे तिळाला तूप लावायचं आणि ते पूर्ण पितृस्तोत्र लावत लावत दक्षिणेकडे तोंड करून चिमूटभर हवन म्हणजे दशांश. ते सगळं जर तुमच्याकडं पुस्तक आलं तर त्याच्यावर ते लिहिलेलंच असतं, पण मोबाईलवर लावून ठेवलं आणि चिमटभर काळे तीळ हवन केले तरी चालतात. त्याच्याबरोबरच काय सेवा असते तर हा अमावस्ये दिवशी आपण दहीभात टाकतो, स्वामींचं स्तवन वाचायचं, स्वामींची अवतरणिका वाचायची. त्याच्याबरोबर हे पितृदोषाचं. आणि आपण काय करतो, लहान मुलांची दृष्टी वगैरे काढायची होत नाही. मग त्यासाठी फक्त आंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर मीठ टाकलं ना तर आपले छोटे छोटे उपायच आपल्याला घरातल्या घरात केलेले आपल्याला. मी जे हे नित्याचे सेवेचं पुस्तक आणलं तेव्हापासून प्रत्येक गोष्ट अशी मला त्या पुस्तकात एक खजानाच सापडला. जणू काय आपण प्रत्येक वेळेला आता काय करू आणि कुठं जाऊ. आणि मग त्यातनं मला कळालं स्वामी सेवेचं महत्त्व. आणि मग नित्यसेवेला रोज काय करायचं हा प्रश्न पडायचं बंद झाला. खरं तर अमावस्या म्हणजे आपला जसा इंग्रजी महिना असतो ना त्याच्या महिन्याचे एंडिंग येतं, तसंच अमावस्या म्हणजे आपल्या मराठी महिन्याचं एंडिंग. त्यामुळं काय असतं, महिनाभर आपल्याकडं सुतक पातक झालेलं असतं. तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपल्याला घर स्वच्छ करावं, देवाच्या ठिकाणीची जर काय अडगळ असली ना तर ती स्वच्छ करावी. त्यासाठी श्री स्वामी